नमस्कार, आपण पाहतात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। जय श्रीमान। ध्वजारोहण की तैयारी पूरी हो चुकी है। ध्वजारोहण करने की विनती करता हूँ। जय श्रीमान। खानापूर नगर पंचायतीत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। खानापूर नगर पंचायतीच्या प्रांगणात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नगर अध्यक्षा सौ चंदना पांडुरंग दादा भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्यगीताने गीताचं गायन करण्यात आलं। स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि संविधानिक मूल्यांवर आधारित संदेश यावेळी नागरिकांना देण्यात आला। स्वातंत्र्य सैनिक, शौर्य पुरस्कार विजेते तसेच खानापूर शहरातून पोलीस दल व सैन्य दलात भरती झालेल्या तरुणांचा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। महात्मा गांधी विद्यालय, शोभादेवी इंग्लिश मीडियम स्कूल, मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय, अपेक्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिल्हा परिषद मराठी शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। प्लास्टिक बंदीच्या उद्दिष्टासाठी कार्य करणारे नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा संविधानाची प्रत आणि पाण्याची बाटली देऊन सन्मान करण्यात आला। नूतन मुख्याधिकारी शिवराज डोंगरे तसेच खानापूर पंचायत समितीचे उपसभापती सुहास नाना शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला। जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक तर महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी परेड व मॉक ड्रिल सादर केलाय। विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला खानापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच खानापूरकर नागरिकांची मोठी उपस्थिती होती। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, खानापूर, सांगली। जय श्रीमान। ध्वजारोहण की तैयारी पूरी हो चुकी है। ध्वजारोहण करने की विनती करता हूँ। जय श्रीमान। या ठिकाणी खानापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ चंदना पांडुरंग भगत यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजाचं पूजन होतंय। ऐंशीवा स्वातंत्र्य दिन खानापूर नगरपंचायत खानापूरच्या प्रांगणामध्ये साजरा होतोय। सावधान। वंदे मातरम राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम। वंदे मातरम, शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी, सुहासिनी सुमधुर भासिनी, सुखदां वरदां मातरम। वंदे मातरम, वंदे मातरम। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी दो। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग।
एक साथ हाथ नीचे। झंडा गीत शुरू करेंगे, शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। विश्व शांति करके दिखलाए, तब होवे प्रणा पूर्ण हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। यानंतर राज्याचं राज्यगीत सुरू करेंगे, शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। विधिनामा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा। आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निळ्याच्या घामाने भिजला। देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। एक साथ संविधान के लिए तैयार होंगे, तैयार अब। एक साथ संविधान शुरू कर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनीतिक विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता व्यवस्थित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। एक साथ विश्राम। सर्वांनी घोषणा द्यायची आहे। भारतीय स्वतंत्र दिनाचा, भारतीय स्वतंत्र दिनाचा, भारतीय स्वतंत्र दिनाचा वंदे वंदे वंदे। भारत माता की, भारत माता की। सामने श्रीमान, बायदूर, बायसे। परेड, दैनिक, देख। परेड, सामने,
भारताचे उद्याचे सैनिक राष्ट्रीय छात्र सेना भारतामध्ये प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये एक लष्कर युवा संघटना NCC अर्थात नॅशनल कॅडेट कोर्स या एकता आणि अनुशासन या अंतर्गत या NCCचा मुख्य उद्देश असेल या भारतातील तरुण विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण, साहसी वृत्ती आणि देशाची प्रेमसेवा भावना निर्माण करणे हा उद्देशासमोर ठेवून Khanapur. Today is 15 August. I wish you all a very happy Independence Day. We celebrate this day with great joy and happiness. Independence Day is the national festival of India. On this day in 1947, we got our freedom from British rule. Today is the day to pay tribute to those brave freedom fighters. Our great freedom fighters devoted their whole life for the independence of our country, gave us independence. I am proud to be an Indian. I love and respect my country. Jai Hind, Jai Hind, Jai Bharat. Hi friends, I am Aradhya. Respected principal, honorable teachers, guests and my dear friends. A very warm and patriotical good morning to everyone present here. Freedom is not just a right to enjoy. It is a responsibility we carry. Today we stand together with immense pride to celebrate 18th Independence Day of our beloved nation, India. Every year, 15th August, we remember as a historic day of 1947 when India broke free from the chains of British rule. But behind this freedom lies a long and difficult struggle filled with courage, sacrifice, determination, and countless dreams. On this day, we remember the great souls who dedicated their lives to our country, like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Netaji Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai, and thousands of other known and unknown freedom fighters. They did not ask, what will India give us? They asked that
सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सृष्टी अमोल म्हणले आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या शूरवीरांना सलाम करूया ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. मला माझ्या देशाचा खूप खूप अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद. उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे मिळाले. आज आपल्या भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत. तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. आपण त्याचा आदर केला पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, मोठ्यांचा आदर केला पाहिजे, मन लावून अभ्यास करून चांगले नागरिक बनले पाहिजे. चला आपण सर्वजण मिळून आपल्या भारताला अधिक स्वच्छ व सुंदर बनवायचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. मी तुमच्या समोर तिरंग्याची गीत सादर करणार आहे. 3 रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, पहिला मान बघण्याचा, मंत्र देतो त्यागाचा. 3 रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, दुसरा मान पांढऱ्याचा, मंत्र देतो शांतीचा. 3 रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, तिसरा मान हिरव्याचा, मंत्र देतो समृद्धीचा. 3 रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, निळा रंग चक्राचा, मंत्र देतो धावण्याचा. 3 रंग झेंड्याचे, सारे माझ्या आवडीचे, या तिरंग्याला माझा सलाम. धन्यवाद. अशी आहे माझ्या श्रेणी. धन्यवाद. वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद. आजच्या या पवित्र आणि अभिमानास्पद 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगल प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या सर्व खानापूर शहरातील सर्व नागरिकांना माझा मनपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम आपल्या राष्ट्रध्वजाला आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करते. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आपण आज स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. प्रिय नागरिकांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नव्हे, तर प्रत्येक नागरिकांना सन्मानाने जगण्याची, शिक्षण, आरोग्य आणि विकासाची समान संधी मिळणे होय. या स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. खानापूर नगरपंचायत शहरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, पथदिवे, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकाभिमुख विविध अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या विकास कामात नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उद्याच्या भारताचे भविष्य आहात.
शिक्षणाबरोबरच शिस्त, प्रामाणिकपणा, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून देशाच्या प्रगतीत योगदान द्या. चला, आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण असा संकल्प करूया, आपले खानापूर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवू. पाणी व विजेची बचत करू, वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संरक्षण करू, संविधानातील मूल्यांचे पालन करून सामाजिक ऐक्य जपू. विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घेऊ. शेवटी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने खानापूर शहर विकासाच्या नव्या उंचीवर जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र आणि कार्यक्रमासाठी जमलेले सर्व खानापूरवासीय, आज आपण 15 ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनासाठी इथं जमलेलो आहे. त्यामुळे आपलं पहिलं परम कर्तव्य हे राहील की भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान, योगदान कोणत्याही प्रकारे दिलं त्यांना पहिल्यांदा आपण सर्वप्रथम अभिवादन करूया. त्यानंतर 1947 साली स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत ज्या भारताच्या देशाची जी प्रगती झालेली आहे त्यामध्ये अगदी सामान्य शेतकऱ्यापासून ते भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक या सर्वांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. तर आपण त्या सर्वांनाही अभिवादन करूया. त्यानंतर आता खानापूर शहराचा विकास हा करण्याची जबाबदारी दरवर 5 वर्षांनी लोकप्रतिनिधींना आणि राज्य शासनाकडून अधिकारी कर्मचारी यांच्यावर दिलेली असते. गेल्या काही वर्षापासून भरपूर विकास कामं आपण खानापुरामध्ये घेतलेली आहेत. तसेच आपण येत्या काळामध्ये मान्यवरांच्या संमतीने अजून काही विकास कामं घेणार आहोत. परंतु मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आता हे जे निवडून दिलेले नगरसेवक असतील किंवा अधिकारी कर्मचारी असतील, ह्या 50 लोकांच्या जीवावर खानापूरचा विकास होणं फक्त अशक्य आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःच्या कार्यक्षेत्रात असणारी स्वच्छता, आरोग्य, पाणी सारख्या सुविधांचा जबाबदारीने आणि काटकसरीने वापर करावा. आणि ह्या क्षणी एवढंच नमूद करू इच्छितो की आपण भारताच्या प्रास्ताविकेचा बऱ्याच वेळा उल्लेख झाला किंवा आपण त्यांच्या प्रतिमा मान्य नगरसेवकांना वगैरे दिल्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी म्हटलेलं होतं की भारताचं संविधान किंवा कायदे कानून किती चांगले आहेत यापेक्षा त्याची अंमलबजावणी करणारे लोक त्याची किती चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करतात याच्यावर त्या संविधानाचं यश अवलंबून आहे. त्यामुळे आपण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आपल्या डोक्यामध्ये ठेवूया आणि त्या पद्धतीने आपण आचरण करूया अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आता हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे ज्यांनी आयोजित केला त्या सर्वांचं मी नगरपंचायत खानापूरच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील असलेले सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व नागरिक, विद्यार्थी वेळात वेळ काढून आपण कार्यक्रमास उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मान्य अध्यक्ष आणि सर्वांच्या परवानगीने जाहीर करतो. डॉक्टर उदयसिंह हजारे, माजी नगराध्यक्ष खानापूर नगरपंचायत खानापूर यांच्या शुभ हस्ते तुषार पांडुरंग भगत, सौ चंदना पांडुरंगजी भगत नगराध्यक्ष यांचे चिरंजीव याची पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता या पदावरती नियुक्ती झालेली आहे. यानंतर राहुल रामराव पाकरे व स्वप्नील रामराव पाकरे SRPF मध्ये व मुंबई पोलीसमध्ये या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे. यांचा सन्मान खानापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ चंदनाताई भगत. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी उभे राहायचं आहे. स्वप्नील रामराव पाकरे याची मुंबई पोलीस मध्ये नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर राहुल रामराव पाकरे, इकडे बघा माझ्या डॉक्टर साहेब,
प्रतिभा पांडुरंग दोंडे टेट परीक्षा देऊन शिक्षक भरतीस पात्र झालेल्या भेंडे मॅडम यांचा सन्मान होतोय. गटनेत्या सौ मेघनाताई हिंगमिरे मॅडम यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यानंतर हर्षद दिनकर कांबळे हा विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असेल. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांना विनंती आहे त्यांनी लगेचच समोर यायचं आहे. स्वरूपानंद संजय कंटक, अनिरुद्ध नारायण भगत, तानाजी इंद्रराव भगत, इब्राहिम कासिम फुरजादे या सर्वांना विनंती आहे सर्वांनी स्टेजवरती थांबायचं आहे. यानंतर हर्षद दिनकर कांबळे या विद्यार्थ्याची इंडियन आर्मी मध्ये भरती झालेला आहे यांचा सन्मान. सुमन पाटील मॅडम माजी नगराध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होतं. यानंतर स्वरूपानंद संजय कंटक MST CET परीक्षेमध्ये 99.29% गुण मिळवून ILE उत्तीर्ण झाल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा सन्मान होतोय. त्याचा सन्मान माजी नगराध्यक्ष विद्यमान बांधकाम सभापती सौ जयश्री बंडे मॅडम यांच्या शुभ हस्ते याचा विद्यार्थ्यांचा सन्मान होतोय. या विद्यार्थ्यांसाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. स्वरूपानंद संजय कंटक 99.29% गुण मिळवून या विद्यार्थी ILE परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. यानंतर अनिरुद्ध नारायण भगत हा विद्यार्थी इंडियन एअरफोर्स मध्ये या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे. त्याचा सन्मान खानापूर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सन्माननीय डोंगरे साहेब यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सन्मान होतोय. अनिरुद्ध नारायण भगत इंडियन एअरफोर्स मध्ये नियुक्त झालेले आहे. यानंतर तानाजी हिंदूराव भगत भारतीय सैन्य दलामध्ये सलग 22 वर्ष सेवा करून खानापूर शहराचा नावलौकिक वाढवलेला या सैनिकाचा सन्मान होतोय. त्या सैनिकांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. यानंतर इब्राहिम कासिम फुरजादे पुणे शहर पोलीस मध्ये नियुक्त झालेले आहे. त्या या ठिकाणी पालक उपस्थित आहेत. पालकांचा सन्मान मारुती भगत गटनेते यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर अशोक पांडुरंग काळे राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये मुलींचा संघ प्रशिक्षक म्हणून हे कार्यसर होते. यांचा सन्मान माजी बांधकाम सभापती सन्माननीय सोन्या मंडले यांच्या हस्ते काळे सरांचा सन्मान होतोय. काळे सर अशोक पांडुरंग काळे यानंतर जिल्हा परिषद शाळा खानापूर या शाळेचे विद्यार्थी हर्षदा शिवाजीराव देशमुख शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये 31वा क्रमांक व तालुक्यामध्ये 6वा क्रमांक
या विद्यार्थ्यांनी पटकवलेला आहे. त्यानंतर यश योगेश वेडे, श्वेता दत्तात्रय माने, गौरव विठ्ठल जाधव या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे सर्वांनी पुढे यायचं आहे. यांचा सन्मान हर्षदा शिवाजीराव देशमुख यांचा सन्मान कांबळे मॅडम, माजी उपनगराध्यक्षा कांबळे मॅडम यांच्या शुभ हस्ते होतं. हर्षदा शिवाजीराव देशमुख यानंतर लगेचच आता 10वीचे विद्यार्थी, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्या शिक्षकांना विनंती आहे, आपले विद्यार्थी या ठिकाणी लगेच श्रावणी रंगराव चव्हाण, श्रेया ज्ञानदेव पवार, अंजुम मुजफर अख्तर, श्रावणी रंगराव चव्हाण, श्रेया ज्ञानदेव पवार, अंजुम मुजफर अख्तर, साक्षी संतोष कुंभार, स्नेहा एकनाथ शेळके या विद्यार्थ्यांचा ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर शोभदेव पवार इंग्लिश मीडियम स्कूल खणारचे इयत्ता 10वी SSC परीक्षेमध्ये शोभदेव पवार इंग्लिश मीडियम स्कूल खानापूरचे स्नेहल अनिल शिंदे, श्रावणी वैभव शिंदे, स्वाती हनुमंत भोसले, स्नेहल अनिल शिंदे, श्रावणी वैभव शिंदे, स्वाती हनुमंत भोसले, यानंतर व्यंकटेश चव्हाण माध्यमिक विद्यालय खानापूर, आर्या ताना जाधव, मयक सलीम शिकलगार, सिद्धी दीपक जगदाळे, प्रथम द्वितीय तृतीय. यानंतर SM कॉलेजचे विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वी मध्ये स्वप्नाली पांडुरंग सोलंकर, आयुष दिलीप शेंडे, निकिता युवराज गिरीबुवा, इयत्ता 12वी चाळके, सानिका विकास अब्दरे, वैष्णवी लाला सुपवार हे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी या समोर यायचं. स्नेहा संदीप साळुंके, हॅलो. यानंतर हर घर तिरंगा माझी वसुंधरा 7.0 अंतर्गत चित्रकला रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या शाळांचा सन्मान होत आहे. त्यामध्ये श्री संपतराव माने महाविद्यालय 2 नंबर आहे, शोभादेवी इंग्लिश मीडियम स्कूल
खानापूर आणि महात्मा गांधी विद्यालय खानापूर या शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती आहे की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. संपतराव माने महाविद्यालय, शोभादेवी पवार इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य आणि महात्मा गांधी विद्यालय खानापूरचे प्राचार्य यांचा सन्मान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होतो. सन्मान यानंतर खानापूर नगरपंचायत खानापूर यानंतर खानापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी डोंगरे साहेब यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी विद्यालय खानापूर प्राचार्य गाडे सर यांचा सन्मान होतोय. यानंतर सर्वांनी शांत राहायचं, सर्वांनी हात वरती करायचं, सर्वांनी हात वरती करा आणि घोषणा द्यायचं आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हात नीचे. सन्माननीय डोंगरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान सर्व नगरसेवक, सर्व खानापूर शहरातील ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. त्याचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा. सर्व नगरसेवक चव्हाण माध्यमिक विद्यालय प्राचार्य चव्हाण सर यांचा सन्मान राहिलेला होता. सन्मान करण्यात येत आहे व याद्वारे संदेश देण्यात येत आहे की सर्वांनी सर्वप्रथम प्लास्टिक बंद केले पाहिजे वापरण्यासाठी आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून त्याला पर्यायी जे पर्यावरणपूरक असे आहेत त्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या देशाचे रक्षण होणार आहे, आपल्या समाजाचे रक्षण होणार आहे. तरी मी आपल्या मुख्याधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांनी नगरसेवकांना पाण्याची बॉटल, स्टीलची पाण्याची बॉटल व संविधान देऊन सत्कार करायचा आहे. मुख्याधिकारी तसेच प्रशासन अधिकारी सन्माननीय अजिंक्य पाटील साहेब, बसमे साहेब, दीप्ती बोरागे मॅडम या सर्वांना विनंती आहे सर्वांनी यायचं. सागर कारंडे सर यांनी वरती यायचं आहे. त्यांना विनंती आहे लगेचच त्यांनी उभे राहायचं आहे. खानापूर नगरपंचायतचा कालावधी 2022 ते 2027 या वर्षामध्ये या ठिकाणी संपन्न होतो. 15 ऑगस्ट सोहळा या सर्वांचा अंतिम सोहळा या ठिकाणी असणार आहे. तरी या ठिकाणी खानापूर नगरपंचायतच्या वतीनं संविधान व पाण्याची बॉटल देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. अजयजी पाटील या ठिकाणी लता बाळा सुमाळे उपनगराध्यक्ष यांना संविधान व पाण्याची बॉटल देऊन त्यांचा सन्मान करते. यानंतर सुमन लालासाहेब पाटील यांना सुद्धा बसवे साहेब, लेखाधिकारी खानापूर नगरपंचायत खानापूर या सर्व नगरसेवकांना संविधान, भारताचे संविधान व पाण्याची बॉटल जयश्री स्वप्नील मंडले यांचा सन्मान करतील. सागर कारंडे साहेब, लेखाधिकारी खानापूर नगरपंचायत खानापूर. यानंतर डॉक्टर उदयसिंह हजारे यांचा सन्मान दीप्ती मॅडम, अभियंता. हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत
सर्व नगरसेवकांना भारताचे संविधान प्रास्ताविका, नंतर मेघना रविकरण हिंगमिरे गेजगे साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जातं. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये संविधान लावायचं आहे उद्देशिका. यानंतर सुवर्ण प्रल्हाद कांबळे आलम पिरजादे यांच्या हस्ते होतं. यानंतर सुनील प्रभाकर मंडले यांचा सन्मान अजित जाधव लिपिक खानापूर नगरपंचायत खानापूर. या ठिकाणी थोडाच कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे, सर्वांनी शांत राहायचं आहे. यानंतर मानकाबाई मल्हारी ठोंबरे यांचा सन्मान कांबळे सचिनजी कांबळे. यानंतर राजेंद्र आनंदराव माने नगरसेवक खानापूर नगरपंचायत खानापूर. यानंतर श्री मारुती कुंडलिक भगत यांचा सन्मान अजिंगजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. तसेच आनंदरावजी बाबुराव जंगम यांना संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रास्ताविक कारंडे साहेब. यानंतर यशवंत किसन तोडकर नगरसेवक यांना संविधानाची प्रास्ताविका बसमे साहेब. तसेच सुहास सर्जेराव ठोंबरे नगरसेवक यांना दीप्ती मॅडम कनिष्ठ अभियंता खानापूर नगरपंचायत खानापूर. जयगुण आरे पिरजादे रोहित प्रकाश त्रिंबके उमेश तोरप्पा देंडे नगरसेवक यांचा सन्मान गेजगे साहेब. यानंतर श्री महेश शिवाजीराव माने नगरसेवक यांचा सन्मान होतोय. अजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संविधान देऊन सन्मान होतोय. सर्व नगरसेवक या सर्वांच्या शुभ हस्ते सुभाष नाना शिंदे उपसभापती खानापूर पंचायत समिती विटा यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सन्मान भारताचे संविधान प्रास्ताविक देऊन त्यांचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान सर्व नगरसेवक मुख्य अधिकारी साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. सर्व नगरसेवकांना विनंती आहे सर्वांनी पुढे उभे राहावं, पुढे यावं असं विनंती आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुहास नाना शिंदे पंचायत समिती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली हे सर्व लोकसेवक. या लोकसेवकांना कोणत्याही प्रकारचा पगार नसतो आणि 24 तास सर्वांच्यासाठी उपलब्ध असणारे सर्व खानापूर शहरातील व्यक्ती या सर्वांचा या ठिकाणी खानापूर नगरपंचायतच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे.